नमस्कार, मी कल्पना. नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. ज्यावेळेस बघा आपण वरण-भात बनवतो, त्यावेळेस आपल्याला चटपटीत असे तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे. आता आमच्या घरात रोजच वरण-भात असतं. त्याच्यामुळे मी अशा मधून-मधून आहे ना मिरचीचा ठेचा वगैरे हे असं काही ना काही करत असते. छान असं आपल्याला मस्त लिंबू मिरची बनवायची आहे तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा मग आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, कोणत्याही भाकरीसोबत छान लागते ही मिरची. चला, रेसिपी कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा. आपल्याला आता इथे मिरच्या घ्यायच्या. आता तुम्ही कोणत्याही मिरच्या घेऊ शकता. इथे मी पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 पाव मिरच्या होत्या, तर त्याच्यातल्या मी अर्ध्याच घेतलेल्या आहे, म्हणजे अर्धा पाव. मिरच्या घेताना फ्रेश मिरच्या घ्यायच्या आहे आणि मिरची घेतल्याने म्हणजे घ्यायच्या वेळेस आहे ना त्याचं देठ बघून घ्यायचं. देठावरून आपल्याला मिरची लक्षात येते सुकलेली आहे की फ्रेश आहे ती. मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्या पुसून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या. अर्धा पाव मिरच्यासाठी मी एक मोठं लिंबू घेतलेले, ते पण आहे ना धुवून आणि कोरडं करून घेतलेलं आहे. आता तुमच्या मिरच्या जास्त असतील ना, तर 1 पाव किंवा मग अर्धा किलो वगैरे जास्त तुम्हाला लिंबू मिरची बनवायची असेल, तर मग तुम्ही लिंब पण 2-3 घेऊ शकता. आता मी अर्धा पाव मिरच्या घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचं एक लिंबू घेतलेलं आहे. मिरच्या आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे. सरळ कट करा किंवा मग थोड्याशा अशा तिरक्या कट केल्या तरी पण चालतील. थोड्याशा तिरक्या कट केल्या ना, तर मसाला आतमध्ये छान असा भरला जातो. आता हे मोठं लिंबू आहे ना, त्याच्या पण आपल्याला छोटे-छोटे अशा फोडी करून घ्यायचे आणि बी काढून घ्यायचं आहे. आणि लिंबू पण घेताना ना असं सुकलेलं घेऊ नका. छान असं रसरशीत घ्या लिंबू पण, म्हणजे मिरचीला टेस्ट खूप छान येते. आता याच्यातल्या मी हे बघा, एक लिंबाच्या भरपूर मोठ्या-मोठ्या फोडी झाल्या. इतक्या फोडी केल्या आणि एक फोड मी तशीच ही ठेवणार आहे. पुढे तुम्हाला सांगते कशासाठी. गॅसवरती आता मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता इथे 2 चमचे मी धने घालणार आहे. अगदी आपल्याला 1 मिनिटासाठी धने भाजून घ्यायचे. गॅस आपल्याला कुठेच मोठं ठेवायचं नाही, छान भाजायचे आहे सुगंध येईपर्यंत. त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आहे ना जिरं पण घालणार आहे. मग आता जिरं आणि धने छान भाजून घेते. हे बघा. चला, आता इथे ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे. छान सुगंध सुटलेला होता जिरे आणि धन्याचा. हे बघा, तडतड पण आता इथे उडायला लागलेली आहे. चला, आता मी गॅस बंद करून आहे ना इथे बघा मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हे धने आणि जिरे घालायचे आणि ते कुटून घ्यायचे थोडेसे. एकदम बारीक नाही करायचे, थोडेसं जाड असलं ना तरी पण चालेल. आता तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण त्याला आहे ना काही वेळ लागत नाही, ते लगेचच बारीक होतात. त्याच्यामुळे मिक्सरमध्ये पण काही करायची गरज नाही. आणि चला, आता इथे ते थोडेच आहे त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्येच थोडंसं असं हे बघा घेतले ते कुटून. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आहे ना काढून घ्यायचे प्लेटमध्ये. हे बघा, तुम्ही मिरच्या वगैरे जास्त घेतल्या असाल ना, तर 4-5 चमचे धने पण घेऊ शकता तुम्ही आणि 2-3 चमचे जिरं पण घेऊ शकता. हे बघा, असं ठेवलेलं आहे थोडंसं जाडच. आपल्याला आता इथे ना त्याच खलबत्त्यामध्ये लसूण घ्यायचं आहे. आता इथे लसूण पण भरपूर घालायचा थोडासा, त्याने ना फ्लेवर खूप छान येतो मिरचीला. लसूण पण आहे ना पहिलेच सोलून ठेवायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला मिरची वगैरे म्हणजे आता बनवायची ना, त्यावेळेस लसूण सोलून घ्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान असते किंवा मग लसणाची चव सुगंध खूपच छान असतो. आता हा लसूण पण माझा घरचाच आहे आणि गावरान लसूण आहे हा. खूप छान सुगंध येत होता त्याचा, कुटत होती तर. आणि चला, आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना फोडून घ्यायचा आहे तो. आता इथे आहे ना धने आणि जिऱ्याचाच तो खलबत्ता होता, म्हणून थोडासा लसूण लाल झालेला आहे बरं का.
आता त्याच्यानंतर काढून घेते आता इथे मी वाटीमध्ये. चला, आता आपल्याला परत गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे. आता माझी मिरची थोडी आहे म्हणून मी 2 पळी तेल घातलेलं आहे. तुमच्या मिरच्या जास्त असतील तर थोडंसं जास्त तेल घाला बरं का तुम्ही मिरचीमध्ये. आता जिरं आणि मोहरी घातली फोडणीमध्ये. जिरं थोडं कमी घातलं आहे कारण का पहिले पण आपण 1 चमचा जिरं वापरलेलं आहे, कुटलेलं आहे. आता आपल्याला कढीपत्त्याचा मस्त छान असा तडका द्यायचा आहे. कढीपत्ता पण घातलेला आहे. आता जो लसूण ठेचून घेतला होता तो घालून घेतलेला आहे. गॅस आपल्याला कुठेच मोठा ठेवायचा नाही, कमी गॅसवरच छान परतून घ्यायची ही फोडणी. हे बघा, सुंदर असं इथे सुगंध पण येत होता. आता याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे, थोडासा हळद घालायची आहे म्हणजे आपल्या मिरचीला कलर खूप छान येतो. आणि जे आपण धने आणि जिरे कुटून घेतले ते पण घातले आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं घाला म्हणजे मिरचीला चव खूप छान येते. हे बघा, छान आपले मसाले तळलेले. आता आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचे. हे बघा, आता त्या छान अशा मिक्स पण करून घ्यायचे आपल्याला. गॅस आपल्याला कुठेच मोठा नाही ठेवायचा, कमीच ठेवायचा आहे. म्हणजे आता हे बघा, मी तुम्हाला पहिले बोलली ती का थोड्याशा ना तिरक्या अशा मिरच्या कट करा म्हणजे हा मसाला आहे ना तिरक्या मिरच्यांमध्ये ना असा आतमध्ये जाऊन बसतो छान असा. हे बघा. चला, त्याच्यानंतर आहे ना आपण आता इथे अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवू. 1 मिनिट झालेलं आहे बघू शकता. आणि वाफ बसलेली आहे मिरचीला छान अशी. हे बघा, आणि आता तेल पण सुटायला सुरुवात झालेली. हे बघा, बघू शकता. आता तुम्ही तेलाचं प्रमाण जास्त पण टाकू शकता म्हणजे तेल. हे बघा, मी जी मोठी फोड ठेवलेली होती ना लिंबाची, तर तो अर्धा लिंबू किंवा थोडासा कमी होता, तर ती फोड मी याच्यामध्ये पिळून घेतलेली आणि बी पडलं तर काढून पण घेतलं. आणि ज्या लिंबाच्या बाकीच्या फोडी ते अशाच टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये. आता इथे बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो लिंबाचा फ्लेवर मिरचीमध्ये छान असा उतरेल. आणि लिंबू आहे ना नंतरच घालायचं, पहिलंच नाही घालायचं, नाही तर मिरची कडवट लागू शकते. आता इथे बघू शकता छान मिरची मऊ झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे. आता बघू शकता शेंगदाणे भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्येच कुटून घेतले आणि ते घातलेले मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता आपल्याला आहे ना परत 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे किंवा मसाला पूर्ण मिरचीमध्ये आतमध्ये जाईल. चला, बघू शकता इथे तयार झालेली आपली मिरची. वरून भरपूर अशी परत कोथिंबीर घालायची. तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता आणि जास्त पण बनवून ठेवू शकता, फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. खूप छान लागते, टेस्ट खूप येते त्या मिरचीला. आणि चला, तयार झालेली आपली लिंबू मिरची. वरणासोबत तोंडी लावण्यासाठी, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा. आणि ह्या मिरच्या जास्त पण तिखट नसतात. चला, रेसिपी तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. मिरची तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला, भेटूया नवीन एक रेसिपीमध्ये. धन्यवाद.